चाकूर तालुक्यातील चापोली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चाललेली आहे। पंचायत समिती चापोली मतदारसंघात एकूण 5 उमेदवार रिंगणात असून विशेष म्हणजे 5ही उमेदवारांना आपणच विजयी होणार असा ठाम विश्वास आहे। या निवडणुकीत आतापर्यंत काहीशी मागे असल्याचं चित्र असलेली काँग्रेस आता मात्र जोर धरताना दिसून येत आहे। काँग्रेस पक्ष ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला असून मतदारसंघात वातावरण बदलताना दिसत आहे। काँग्रेसचे उमेदवार मुसद्दिक देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। चापोलीकरांचं प्रेम माझ्यावरच आहे, मी चापोलीचा लाडका आहे, मी गोरगरिबांच्या कामाला नेहमी धावून जातो। नवीन उमेदवार असल्यामुळे यावेळी जनतेने मलाच संधी द्यावी असा माझा विश्वास आहे। तसंच अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत असल्याचंही मुसद्दिक देशमुख यांनी स्पष्ट केलंय। हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा असल्याने देशमुख साहेबांवर प्रेम करणारा हा मतदारसंघ यावेळी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मात्र दुसरीकडे इतर पक्षाचे उमेदवारही तितक्याच ताकदीने मैदानात उतरले आहेत। कोणाचा दावा खरा ठरणार, कोणाला मतदारांचा कौल मिळणार, हे सर्व अंदाज आज व्यक्त होत असले तरी चापोलीकर नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। चला तर पाहू सविस्तर। खरं तर यांच्यामुळे काँग्रेस आता चर्चेत आलेला आहे आणि सध्या प्रचाराचाही जोर चाललेला आहे। काय म्हणते? काँग्रेस पक्षात मी धन्यवाद करतो, त्यांनी मला उमेदवारी दिली आणि आमचे नायगावचे निलेश भैया देशमुख साहेब त्यांच्यामुळे ही आम्हाला उमेदवारी मिळाली। आता निवडणुकीमध्ये थांबलेलो आहोत। आपलं फक्त लोकांना एवढंच म्हणणं आहे, मी केलेले काम आणि करणारे काम याच्या व्यतिरिक्त माझं काही बोलणं नाही। मी आज बी चापोलीमध्ये सर्व लहान लहान लेकरांना माहित आहे, गावामध्ये लाईट गेली रात्री बेरात्री 1 वाजता 2 वाजता फोन आला तर मी उठतो, फोन उचलतो आणि त्यावेळेस जाऊन त्यांचं काम करतो। डीपी जळाली तर अर्जंट डीपी आणून बसवायचं बी काम मी करतो। आणि माझं कसं आहे, एवढंच म्हणणं आहे की बाबा माझ्या कार्याला बघून मला मतदान द्या आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त मी काम करून दाखवेन। आणि मला टीका कुणाला करायची नाही। आता कसं आहे, विरोधी पार्टीमध्ये बी आहेत लोक थांबलेले, ती बी माझे मित्रच आहेत। निवडणुकीचं रिंगण आहे, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी पडणारच आहे। 5 थांबल्या तर 5 तर येणार नाही, एकच जण येणार आहे। त्यामुळे मला कोणाचा विरोध नाही। समजे थांबल्यात, जास्तीची मेहनत करा। सगळ्याला शुभेच्छा आहेत का? समजायला शुभेच्छा आहेत। शेवटी जनता कौल देणारी आहे। 9 तारखेला कळेल जनता कोणासोबत नाही, बरं खरं बघायला गेलं तर इथं बघायला जर गेला सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे का? तुम्ही आताही म्हणता ना? हो, माझा समाज तर माझ्या पाठीशी आहेच, परंतु माझ्या गावातील प्रत्येक जे माझं कार्य बघून सर्व गावातील लोक माझ्यासोबत आहेत। मला एवढी आशा आहे, माझ्या गावातून मला कमीत कमी 2,500च्या वरी मतदान पडतील। चापोलीचं प्रेम तुमच्यावरच राहणार का? 100% माझ्यावरच राहणार, कारण मी चापोलीमध्ये पहिल्यापासूनच लाडका आहे आणि 2500च्या वरी मला चापोलीमधून मतदान पडतील। मला एवढी 100% खात्री आहे। येणाऱ्या काळामध्ये जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी तुम्हाला काम करून दाखवेन। म्हणजे काँग्रेसचा निकाल नक्की आहे का? 100% काँग्रेसचीच सीट येणारी आहे। सर्वांनी 9 तारखेला मतपेटी उघडल्यानंतर 100% काँग्रेसचाच विजय होणार आहे। साहेबाचा, विलासराव देशमुख साहेबाचा ही मतदारसंघ आहे। अमित भैयाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे आम्हाला 100% आशा आहे की आम्हीच निवडून येणार। आपल्या शेवटचं मतदारांना काय आव्हान कराल? कशा पद्धतीने शेवटी मतदानाचं सांगाल? मतदानाला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मतदान टाकताना शेवटी ज्यावेळेस बटन दाबताना त्यावेळेस एकदा विचार करा की आपल्या हक्कासाठी, आपल्यासाठी, आपल्या पाठीमागे उभा राहणारा कार्यकर्ता गावात कोण आहे। रात्री बेरात्री जर तुमच्या घरची लाईट गेली तर ती लाईट चालू करण्यासाठी 2 वाजता 3 वाजता येणारा कार्यकर्ता कोण आहे, एवढं विचार करून एक गरीब माणसाला मतदान द्या। एवढीच मी गावातील व मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। ही तर कसं स्पर्धा आहे, स्पर्धामध्ये सर्वजण आपल्या पेपरमध्ये चापोली माझ्यावरच प्रेम करलेले? नाही, स्पर्धा आहे। यांना 2-2दा 3-3दा संधी दिलेली आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही नवीन आहेत? मी नवीन चेहरा आहे आणि लोकांना माहित आहे मी काम करतो का नाही करतो। त्या लोकांनी, मी स्वतः थांबलो नाही, मला सर्व गावकऱ्यांनी, मी घरी जाऊन त्यांना विचारलो बा थांबू का कसं करू, सर्वांचं उत्तर आलं मुसाबाई तुम्ही थांबा, 100% विजय तुमचाच होणार आहे, आम्ही गाव तुमच्या सोबत आहे म्हणून म्हणल्यानंतर मी माझी उमेदवारी दाखल केली आहे। इतर गावात पण प्रचंड प्रतिसाद? 100% प्रतिसाद आहे। नायगाव मधून आम्हाला फुल प्रतिसाद आहे। हनुमंतवाडी असू द्या, शंकरवाडी, ब्रह्मवाडी। तुम्ही म्हटलं मित्र जरी असले पण संधी तुम्हालाच द्या। संधी 100%, मित्र जरी असले तर मित्रांनाही माझी विनंती करतो, मलाच मतदान द्या आणि मला विजय करा, एवढी म्हणजे संधी तुम्हालाच द्यायला 100%। का तर तुम्ही नवीन आहेत? नवीन चेहरा आहे माझा। बरं, जुन्यांना नका का? जुन्यांना नको, खूप झाला आता नवीन चेहरे येऊ द्या। का बरं हे आज सांगणार नाहीत? नाही, आज नाही, हे 9 तारखेला करेल। ठीक आहे, हरकत नाही। प्रचार आहे, प्रचार करायला पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांच्या मतदानाच्या बाबतीमध्ये खरं तर चापोलीकर हुशार आहेत। त्यांना कोणाला निवडून द्यायचं ते त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे, पण शेवटी उमेदवारांना ते द्यावं लागतं, हे मात्र आपल्याला नमूद करावं लागेल।